सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारताशिवाय इतर कोणत्या देशात गायची पूजा केली जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भूतान, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी बांगलादेश। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, भारताशिवाय इतर नेपाळ देशात गायची पूजा केली जाते। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, कोणते फळ खाल्ल्याने दृष्टी सुधारते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळा, ऑप्शन बी किवी, ऑप्शन सी संत्री, ऑप्शन डी मोसंबी। हे जो उत्तर आहे, किवी फळ खाल्ल्याने दृष्टी सुधारते। जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक नापीक जमीन आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी पंजाब। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर भारतातील राजस्थान राज्यात सर्वाधिक नापीक जमीन आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए माकड, ऑप्शन बी अस्वल, ऑप्शन सी डॉल्फिन, ऑप्शन डी कुत्रा। हे जो उत्तर आहे, मानवानंतर सर्वात बुद्धिमान प्राणी डॉल्फिन प्राणी आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हार्ट अटॅक। हे जो उत्तर आहे, गरम पाणी पिल्याने मूळव्याध आजार बरा होतो। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, लाल केळी कोणत्या राज्यात बघायला मिळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे, लाल केळी केरळ राज्यात बघायला मिळतात। हे जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 7 आहे, जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वात, ऑप्शन बी दमा, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी बद्धकोष्ठता। हे जो उत्तर आहे, जास्त समोसे खाल्ल्यास बद्धकोष्ठता आजार होतो। जो उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 8 आहे, कोणते शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी कोल्हापूर। हे जो उत्तर आहे, नाशिक शहर द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, कोणता जीव 3 वर्ष झोपून असतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए साप, ऑप्शन बी विंचू, ऑप्शन सी मगर, ऑप्शन डी गोगलगाय। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे, गोगलगाय जीव 3 वर्ष झोपून असते। जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, जिराफची जीभ किती लांब असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 10 इंच, ऑप्शन बी 15 इंच, ऑप्शन सी 21 इंच, ऑप्शन डी 25 इंच। हे जो उत्तर आहे, जिराफची जीभ 21 इंच लांब असते। जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मध्य प्रदेश।
याचं उत्तर भारतातील मध्य प्रदेश राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन होते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 12 आहे. फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका. याचं उत्तर फ्लिपकार्ट भारत देशाची कंपनी आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. विटॅमिन डी आपल्याला कशामधून मिळते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सूर्य, ऑप्शन बी संत्री, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी सफरचंद. तर याचं उत्तर आहे विटॅमिन डी आपल्याला सूर्यापासून मिळते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 14 आहे. गवतीच्या कोणत्या आजारावर बरा असतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पोटदुखी, ऑप्शन बी कंबरदुखी, ऑप्शन सी सर्दी, ऑप्शन डी मूळव्याध. याचं उत्तर गवतीच्या सर्दी आजारावर बरा असतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे मनुष्य आपल्या आयुष्यातील अंदाजे किती वर्ष झोपण्यात घालवतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 15 वर्ष, ऑप्शन बी 25 वर्ष, ऑप्शन सी 35 वर्ष, ऑप्शन डी 40 वर्ष. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.